नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इन्कम टॅक्स रिटर्नसाठी जो फॉर्म 16 लागतो, तो फॉर्म एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये ओरिजिनल कसा डाउनलोड करायचा स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम आपल्याला सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्या संस्थेचे वर्ष चेक करायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसला क्लिक करायचे आहे. ऑनलाईन सर्व्हिस क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. त्यावर खूप सारे ऑप्शन दिसतील, पण आपल्याला फॉर्म 16 डाउनलोड करायचे असल्यामुळे फॉर्म 16ला क्लिक करायचे आहे. फॉर्म 16ला क्लिक केल्यानंतर दुसऱ्या इंटरफेसमध्ये आपल्याला दिसून येईल सेंड रिक्वेस्ट. सेंड रिक्वेस्टला क्लिक करण्याच्या पूर्वी आपल्याला टोकन नंबर PRN नंबर टाकायचे आहे. आपल्याला हा टोकन नंबर संस्थेच्या TDS केलेल्या रिसिप्टवर मिळेल. सिम्पली या TDSच्या सर्टिफिकेटहून ते कॉपी करून सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर सेंड रिक्वेस्ट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. सेंड रिक्वेस्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर समोरची संपूर्ण प्रोसेस हे आपले सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली पूर्ण करेल. ते आपल्याला फक्त पाहायचे आहे. आपल्या माहितीची पडताळणी करायची आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्लीज वेट असे शो होत आहे. त्यानंतर आपल्याला थोडा वेळ वेट केल्यानंतर रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली हा पॉपअप मेसेज दिसून येतो. रिक्वेस्ट सक्सेसफुली सेंड झाल्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत आपले सर्व फॉर्म 16 हे अवेलेबल होतील. 24 तास वेट केल्यानंतर हा व्हिडिओ आपण पुन्हा कंटिन्यू करत आहोत. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपण ज्या संस्थेचे 16 नंबर डाउनलोड करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती, ती संस्था ओपन करून ज्या वर्षासाठी आपण 16 नंबर डाउनलोड करायचे होते ते चेक करून ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. ऑनलाईन सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर फॉर्म 16 या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड झालेली आहे असे दिसून येईल. यामध्ये आपल्याला पार्ट ए व पार्ट बी हे दोन्ही पार्ट दिसून येतील. आपण सर्वप्रथम पार्ट बी या ऑप्शनला क्लिक करून डाउनलोडला क्लिक करायचे आहे. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर आपले सॉफ्टवेअर समोरची प्रोसेस ही संपूर्ण ऑटोमॅटिकली पूर्ण करेल. आपल्याला सिम्पली वर दिलेला कॅप्चा कोड एंटर करून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर समोरची प्रोसेस ही ऑटोमॅटिकली पूर्ण होईल. थोडा वेळ वेट करूया. थोडा वेळ वेट केल्यानंतर आपण इथे पाहू शकता फाईल डाउनलोड सक्सेसफुली असे आलेले आहे. हे डाउनलोड झालेले फाईल आपण सिम्पली ब्राउज करून आपल्या ज्या फोल्डरमध्ये फॉर्म 16 सेव्ह करायचे आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन ओके या बटनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली प्रोसेस या बटनला क्लिक करून इथे आपल्याला दिसून येईल डू यू वॉन्ट टू कंटिन्यू विदाउट डिजिटल सिग्नेचर या ऑप्शनला येस करून ओके या बटनला क्लिक करायचे आहे. ओके या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल आपले 7 PDF सक्सेसफुली सेव्ह झालेले आहेत. आपले फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झाल्यानंतर आपण ते चेक करूया. आपण ज्या फोल्डरमध्ये फॉर्म सेव्ह केलेले आहेत त्या फोल्डरला ओपन करून सिम्पली फॉर्म 16 हा चेक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला
आपला फॉर्म ओरिजिनली डाउनलोड केलेला दिसत आहे.